आज मोर्चा काढण्यात आला होता, काय प्रमुख मागणी घेऊन? साऱ्या जनतेला माझा जय भीम. सोमनाथाला न्याय मिळावं म्हणून ही मोर्चा निघालाय. ह्या लोकांनी न्याय देत नाहीत, हे लोक मनावर घेत नाहीत. सोमनाथाला, विजय वाकुडे बाबाला न्याय भेटला पाहिजे म्हणून हे आपले सर्व जनता हे न्यायासाठी सगळे धावपळ करतात. 1.5 महिना उलटून गेला, ह्या सरकारने दखल घेत नाहीत. आज वकील होणार माझा सोमनाथ होता, त्याला मारून टाकायचं ह्याने 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये ह्याने एकच गोरबाण नाही, त्याच्या मागे 10 आहेत दुसरे. त्याचे नाव तुरनर हाय, मरे हाय, गाडेकर हाय, बाकीच्याच काय माहिती नाही. हे सगळे पोलीस लोक माझ्या सोमनाथाला असं गेराटा घालून मध्ये घेऊन माझ्या सोमनाथाला मारहाण करून ह्या पोलीस लोकांनी मर्डर केल्यात आणि आता न्याय द्यायला मागं पुढे बघतात. मी न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही आणि गप्प बसणार नाही. अशामध्ये प्रशासनातील कोणाशी बोलणं झालं होतं तुमचं? प्रशासनाचे रोजच आहे ना बोलणं, हा येणं हाय, आम्ही फिरादी दिलोय, आम्ही माहिती मागिलोय, हे कुणीच आमचं मनावर घेत नाहीत. हे त्यांचंच चालू आहे, चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे, चौकशी चालू आहे. ह्याच एकच ठेका धरल्यात ह्याने. असं करून 1.5 महिना उलटून गेला म्हणून हे सगळे माझे बंधू, ही सगळे जनता त्याच्यासाठी ही मोर्चा काढले. न्याय मिळेल वाटते तुम्हाला? 1.5 महिना झाला, न्याय घेतल्याशिवाय तर गप्प बसणारच नाही. जसा सोमनाथाचा ही जीव घेतल्यात ना, तसं ह्या पोलीस प्रशासनाला फाशीची सजा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. न्याय भेटलाच पाहिजे आम्हाला, कारण भारताचे नागरिक आमचं कर्तव्य काय आहे, आम्हाला न्याय मिळवण्यासाठी आम्हाला अधिकार आहे. ज्याप्रमाणे मतदानाचा आम्हाला अधिकार आहे, त्याचप्रमाणे भारतात न्याय मिळवण्याचा देखील अधिकार आहे, ते सांगतील आमचे. आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी एक विनंती केली की तुमच्याकडे आतापर्यंत 1001 निवेदन आले असतील, अनेक गट्टे पडले असतील, पण या निवेदनाला तर तुम्ही सिरियस घ्या, कचऱ्यामध्ये नका टाकू म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे. ते बोलले की आम्ही करू म्हणले लवकरात लवकर, काय होईल. पण त्यांची पण वाट बघतो आम्ही, ते कचरा टाकतात का आमच्यापर्यंत न्याय मिळवण्यासाठी मदत करतात. संविधानाचा अपमान केले, संविधानाचा अपमान केला म्हणून ह्याच्यामध्ये हे जर अपमान झाला नसता तर हे 2 जीव गेले नसते, सोमनाथ गेला नसता, विजय बाबा वाकुडे गेले नसते. आज संविधानाचा अपमान केलाय तर त्याला किती तयारीत ठेवल्या, त्याला किती रक्षण करलाल्यात. निरपराध सोमनाथाला मारले आणि वाकुडे बाबाला पण ह्यांच्या प्रेशरनं आणि ह्यांच्या त्रासानंच वाकुडे बाबा पण मेल्यात. ह्या दोघांना न्याय भेटलाच पाहिजे आणि न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही, गप्प बसणार नाही. माझं कलेक्टरच्या ऑफिस पुढं माझा जीव जर गेला तर परवा नाही. ते कसं माझ्या सोमनाथाचा जीव घेतला तसं माझा जीव गेला तर परवा नाही. मला न्याय घेतल्याशिवाय राहणारच नाही आणि न्याय तर द्यायलाच पाहिजे. ह्या सरकारने लय अन्याय केल्यात, लय म्हणजे लय अन्याय केल्यात. मला न्याय पाहिजे.